ओके. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत सडेतोड उत्तरसाठी बोलायला मराठा योद्धा अमोल खुने संभाजीनगरला आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. खुने साहेब, आता हे प्रेसमध्ये तुमचं जे इंटरव्ह्यू आम्ही ऐकले त्यात तर जे आरोप प्रत्यारोप होतात मनोज जरांगेविषयी ते तर समजा रोजचंच आहे, पण आज आमचे असे म्हणणं आहे की बाबा काहीतरी वेगळ्या विषयावर चर्चा आपण केली पाहिजे, कारण की आरोप प्रत्यारोप तर होत राहतात. एक बाजू अशी आहे की मनोज जरांगे हे रातोरात समाजासमोर आलेले नेतृत्व आहे. ते काही फार संघर्ष करून आलं असं मला म्हणजे वाटत नाही. रातोरात समाजासमोर आलेले, तर त्या मागचं जी बाजू आहे जुनी, ज्यावेळेस त्यांच्याकडं काही नव्हतं ते एक समाजासमोर यावं असं एक आमचं मत आहे. त्याच्यामुळं त्या जुन्या काळावरती आपण आज प्रकाश टाकू, त्याच्यावर बोलू. तर माझं असं की तुमची त्यांची ओळख तर शिवबा संघटनेतून झाली होती, तर त्याचा थोडा प्रवास सांगा कसा होता. तो प्रवास असा होता, खूप म्हणजे तो काळ संघर्षाचा होता. त्या संघर्षात तो संघर्ष भोगलेला आहे. कारण ज्या टायमाला मनोज जरांगेंची एवढी बिकट परिस्थिती होती, त्या काळामध्ये त्यांना अडचण पडली, पैसे दे, त्यांच्या संग अभियानात 2 वर्ष अभियानात फिरलो. पुन्हा त्यांना जिथं जिथं संकट येतील तिथं अमोल खुने आहे का कर्णासारखा उभा राहायचा. पण आता समाजात तर मला एवढं हिलन करून टाकलं, पण समाजाच्या सारं लक्षात आले की अमोल खुनेचं योगदान काय. जो माणूस जर समाजासाठी 5 वर्ष शिक्षा भोगितो, तर त्या माणसाला आहे का जे हे कमेंट करते हे बागड बिल्ले, ह्यांची लायकी बी नाही मला कमेंट करायला. कारण काय माहिती आहे का, समाजासाठी असं काम करावं लागतं, कधी पडद्यावर येऊन दाखायची वेळ नाही आली पाहिजे. पण माझ्यावर टाईम आला म्हणून आहे का ते मी सारं काढलं. माझं ऑटोमॅटिक आहे का माझं जे कार्य आहे समाजासाठी हे सारं निघलं. कारण मी एवढा समाजासाठी त्याग केलेला आहे. 2013ला मुंबईला बैलगाडी वडीत 450-500 किलोमीटर मी वडीत मिळते माझ्या गावातून. तर त्या टायमाला मी स्वर्गीय इनाकराव मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघती. तर त्या टायमाला आमचे आमदार बदामरावजी आबा पंडित हे आणि स्वर्गीय इनाकराव मेटे हे सुद्धा माझ्या संग आहे का राणीचा बाग ते आझाद मैदान तसल्या उन्हातानाचा आहे का चालले. आणि तिथून पुढं आमचा जो संघर्ष पेटला, मग गावाकडे आलो तर आम्ही. कारण समाजाचं काम करायचं तर कधी श्रेय घ्यायचं नाही. श्रेय घेत जेवढे लोक आहे का समाजाचं काम करते, तर जे श्रेय घेतात का ते मोठे होतात आणि कुठंतरी आहे का समाजाचं म्हणजे समाजाच्या नावावर पोळ्या भाजीचे दलाल्या करते. तर आज मी असं सांगतो, मी 1 रुपयासुद्धा समाजाच्या नावावर कुठं दलाली केलेली नाही, काय नाही. माझं काय सारं चेक करा. आज माझ्याकडे मोटरसायकल नाही, माझं घर व्यवस्थित नाही राहिला. पण मला जे कमेंट करतात ना, त्यांना मला एवढंच सांगणे, तुम्ही जर खरी एका बापाच्या अवलाद असताना तुम्ही मला समोरासमोर येऊन भिडा, असं कमेंट करू नका. कारण मला कधी कधी डाऊट असा येतो की हे जे कमेंट करतात हे 96 कोळी मराठा नाहीत, जे हैदराबादमध्ये मराठवाडा होता त्यांची काहीतरी मला वाटतं ह्यांच्यात गुणच निजामाचे. त्याच्यामुळे मला हे असं कमेंट करतात. आणि हे एवढे भित्रेत की कमेंट करणारे हे एका बापाची अवलाद नाही. आणि एका बापाची जर अवलाद असतील तर अमोलवर हल्ला करतील. आणि अमोलचा मग तिथून पुढं अमोल ह्यांना कळण काय. हे जेवढे आहेत ना कमेंट करणारे, तुम्हाला मग चॅलेंज आहे, तुम्ही डायरेक्ट अमोलवर हल्ला करा, मग तुम्हाला अमोल कळण 96 कोळी मराठा कसा आहे. आणि मला टाईम येऊन देऊ नका तांब्याचा विष्णू बाळा व्हायची. तुम्ही जर माझ्यावर जर टाईम आणला ना तांब्याचा विष्णू बाळा व्हायचे, तर मग तुम्हाला कळण त्या कृष्ण खोऱ्यातला तांब्याचा विष्णू बाळा कसा होता आणि ह्या गोदा पट्ट्यातला किंवा अमोल खुने कसा आहे मी दाखवून देईन टाईम आल्यावर. तर खुने साहेब, आता माझं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस तुम्ही कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करायला कोर्टामध्ये गेले होते, त्यावेळेस जरांगे पाटील तुमच्या सोबत होते का? आणि
त्याला साक्षीदार कोण आहे की ते कोर्टापर्यंत आले होते आणि तिथून पळून गेले? अहो त्याला साक्षीदार एवढी मोठी सीसीटीव्ही ना तिथं, हा, कोर्टातली एवढी मोठी सीसीटीव्ही का? सीसीटीव्ही काय खोटं बोलून का? जे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ते काय बनावट नाही, काय नाही. बरं ते जर बनावट म्हणलं तर मग आम्ही बी बनावटच का? आम्ही शिक्षा भोगली त्या सीसीटीव्हीच्या आधारेच आम्हाला शिक्षा लागली ना. कारण तिथं 5 कोयते जमा झाले आणि आरोपी 4च. मग 5वा आरोपी कोण पळून गेला? त्या टायमाला आम्हाला काय म्हणले, शिवबा संघटनेचं नाव घ्या. आपलं जर नाव घेतलं तर उद्या आपण मोठे होतो ना, आणि आपण एका गाडीत फिरू, मी ज्या गाडीत फिरन त्याच गाडीत तुम्ही. पण ते आपल्याला गाडीची भूक नाही, घोडीची भूक नाही. पण 5 जे कोयते सापडले आम्हाला, ते देशमाने PI होते भिंगार पोलीस स्टेशनला. त्यांनी ह्यांना फोन लावला, ह्यांचा नंबर दिला. आम्ही म्हणून आम्ही शिवबा संघटनेचं काम करतो, तर शिवबा संघटनेच्या म्हणजे ह्याच्यात आम्ही आरोपीवर हल्ला केला. तर मनोज जरांगेला त्या देशमाने PIने फोन लावला. तर म्हणले तुमच्या मुलाने असं असं केलंय, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? तर हे मनोज जरांगे त्यांना म्हणले की मला अभिमान आहे माझ्या मुलावर. ते आरोपी वाचायला नव्हते पाहिजे, मारूनच टाकायला पाहिजे होते. पण नंतर त्या देशमाने PIने आम्हाला एवढं टॉर्चर केलं. 11 दिवस आमचा PCR काढला. एखादा जर 302 केला तर 7 दिवसाच्या आणि 5 दिवसाच्या पुढे PCR नसतो. आमचा 11 दिवस PCR घेतला. आम्हाला एवढं टॉर्चर केलं, ते सांगायसारख्या गोष्टी नाहीत. कुठं कुठं सूर्य तेल वापरून आम्हाला कसं म्हणजे असं टॉर्चर करून 11 दिवस PC काढली. आणि ज्या टायमाला PCR संपला, MCR व्हायच्या टायमाला, तिथं मनोज जरांगे कोर्टात आले, म्हणजे तुम्हाला 2 दिवसात सोडतो. पण 2 दिवस म्हणता म्हणता 2 वर्षे लागली. पण 2 वर्षात ज्या टायमाला आम्ही बाहेर आलो होतो त्या टायमाला आम्ही आमच्या घरचे ह्यांच्यावर म्हणजे हे व्हायचे. कारण ह्यांनी भरपूर आमच्या नावाखाली आहे का दुकानदारी चालली. कारण ज्या माणसाला 2 एकर जमीन आहे त्या माणसाचे 4-4 लेकरं, iPhone, कपडे लते हे कसं वापरू शकतात सांगा ना तुम्ही? कमाई काय आहे तुम्हाला? 2 आता मला 3 एकर जमीन आहे, मला अनेक मोटरसायकल नाही घडली. मग मनोज जरांगेला 2च एकर जमीन आहे, बायकोकडे 2 लाखाचा iPhone, मुलाकडे 2 लाखाचा, 4 लेकरं त्यांना. सुशिक्षित मनोज जरांगेला 4 लेकरं. ते आता समाजाला कळतच आता कशामुळं आलं काय नाही आलं, समाजाला कळतच ते गोष्ट. समाजाला तर 90% साऱ्याच्या लक्षात आलेलं आहे. मला कुणी विरोध करीत नाही. पण ही लाभार्थी जी छोटी टीम आहे ना, हे लाभार्थी ज्यांना काही अभ्यास नाही, काही निजामाचे गुण त्यांच्यात, हे असे लोक मला टार्गेट करतात. पण मी ह्यांना कसलाही भेट नाही. तुमच्यात जेवढा दम आहे तुम्ही तेवढा माझ्यावर विरोध करा आणि माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करा. मग त्या टायमाला तुम्हाला अमोल खुने काय कळेल. तुम्हाला 100% अमोल खुनेचा आहे का विष्णू बाळाचा अवतार तुम्हाला दिसेल ज्या टायमाला अमोल खुनेवर हल्ला करतात त्या टायमाला. बरं, कमेंट करणाऱ्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? जे लोक कमेंट करतात घाणेरडे, कमेंट करणाऱ्याला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही तुमच्या भावाला, आईला, बायकोला, बापाला, चुलत्याला, चुलतीला, मावशीला, काकाला, आत्याला, ह्या सारे नातेवाईकाला विचारा, अमोल खुनेच्या आम्ही नादी लागावात का? ते जर म्हणले नादी लाग तर लागा. मग तुम्हाला तिथून पुढं अमोल खुने काय हे कळन. तुम्ही आता ज्यावेळेस पोपडीचं हे सगळं प्रकरण झालं आणि तुम्ही जेलमध्ये होते, किती दिवस तुम्ही होते जेलमध्ये? आम्ही जेलमध्ये 22-23 महिने होतो, म्हणजे कमी जास्त 2 वर्ष जेलला होत होतो. तरी ह्या सगळ्या कालावधीमध्ये मनोज जरांगे ज्यांच्यामुळं तुम्ही हे सगळं केलं, ज्यांच्यासाठी केलं, समाजासाठी केलं, ते जरांगे तुम्हाला भेटण्यासाठी जेलमध्ये किती वेळेस आले? किती वेळेस आले? मनोज जरांगे एकही वेळेस जेलला आले नाही. फक्त आमच्या नावाखाली काय केलं, दुकानदारी चालू केली. कोणत्या नेत्याकडून पैसे आणायचे, कसं 4 व्हीलरमध्ये फिरायचं, कसं चांगल्या चांगल्या हॉटेलवर लॉजवर थांबायचं. आणि इकडं समाजाला सांगायचं जे जोपर्यंत हे मुलं सुटत नाहीत तोपर्यंत मी घरी येणार नाही. पण 12च्या नंतर घरी जायचं आणि सकाळी 4ला उठायचं किंवा 4-4 दिवस घराच्या आतच राहायचं. आणि इकडं लोकांना सांगायचं की जोपर्यंत मुलं सुटत नाहीत तोपर्यंत मी घरी जाणार नाही. पण समाजाला बी एवढं कळायला पाहिजे ना, ज्या मुलाने मनोज जरांगेला मोठं केलं, 2 वर्ष जेल काढले आणि 3 वर्षे काढायचं राहिले, त्या मुलाला मनोज जरांगेने फसविलं. आणि मनोज जरांगे आज त्या मुलावरच आरोप करते, तर त्या मुलालाच लांब केलंय कुठंतरी. आणि मला तर डबल जेलमध्ये घातलं सुपारीच्या मॅटरमध्ये. 50 लाखामध्ये जो माणूस मनोज जरांगेसाठी 5 वर्षाची शिक्षा लागून घेतो, ते 50 लाखात मनोज जरांगेची सुपारी घेईन का सांगा? ह्या सध्याच्या घडीला 50 लाख लय मोठे आहेत का? जर मनोज जरांगेला मारलं मी समजा धरा,
मी जर सुपारी घेतली आणि जर मी त्यांना मारलं तर वकीलच 1-2 कोटी रुपये घेईन ना जामीन व्हायला, बरं केस चालवायला, जामीन नाही झाली तरी बी. मग असे खोटे आरोप करून कुठंतरी समाजाच्या लक्षात आलं आणि देणारं मी आमच्यासारख्याला कशाला सुपारी देईन. विनाकारण माझा आणि त्या धनंजय मुंडेचा काहीही तीळ मात्र संबंध नाही. पण मी माणूस असा आहे, मला सत्य लागतंय. त्या माणसाचं जे असेल ते साम्राज्य असेल मला माहीत नाही, पण विनाकारण माझं त्या माणसासंग नाव जोडू नका. त्या माणसाचे जे गुन्हे असतील ते त्याच्या नशिबाने भोगीन, पण त्या माणसाने मला सुपारी दिलेली नाही, काही नाही. कारण त्या माणसाचा माझा काही संबंध सुद्धा नाही. मी तळतळून सांगतोय. बरं, आणि ते मध्यंतरी नाशिकचं खरात बाबाचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर असं कानावर पडलं की बाबा जरांगे पाटील सुद्धा नाशिकला एका बाबाकडे जात होते. तर काय नेमकं कोणत्या बाबाकडे जात होते, काय मॅटर आहे? हां, ते 100% खरं आहे. कारण जसं ह्यो आपला खरात बाबा त्या अमृत पाजायचा हा. बयाला मुतक काय ते हा, समजा, हा. पण तसं मनोज जरांगेचा सुद्धा एक बाप आहे. पण ते आपण एखाद्या बाबाला नाव ठेवत नाहीत, कारण लोकांची श्रद्धा असते आपली. फरशीवाले बाबा म्हणून होतं, ते डोक्यावर अशी फरशी ठुली की सर भविष्य सर सांगतात. मग मला वाटतंय आता जाऊन द्या, मनोज जरांगेच्या डोक्यावर फरशी ठुली त्याच्यामुळे हे डायरेक्ट अपघातातून फाटा पोस्टर निकला हिरो, अपघाती हिरो, तसं त्यांच्या नशिबात झालंय. तर मला वाटतं आता मला एकदा त्या फरशीवाल्या बाबाकडे जावं, डोक्यावर फरशी ठेवून मग तर नशीब बघावं कसं आहे कसं नाही. ते फरशीवाले बाबा पाणी बिनी तर नाही पाजायचे ना बाबा? हा? आपण पाणी पिणारे माणसं आपण पाजणारे पाणी पाजणारे माणसं. जरांगे पाटलांनी काही पाणी बिनला आणि पेलं कुठलं काही नक्की झालं असेल, काय सांगता येते आपण नाहीच सांगू शकत त्या गोष्टी. हा. पण आहे तर त्यांचे गुरु फरशीवाले बाबा, बरं. फरशी डोक्यावर ठेवूनच भविष्य बघितलं यांचं. आणि आज काही 1-2 दिवसाखाली काही वाढदिवस होता, तर काय रशियन बायकांकडून काय मालिश वगैरे केली अशी एक बातमी आता सध्या एकदम प्रचलित कानावर आली. म्हणलं त्याच्या संदर्भात तुमच्या कानावर काही माहिती आहे का तुमच्या? खरं ना, खरं ते मला बी ऐकायला भेटले आता. पण विषय असा आहे, अहो माता मावल्याचे कुकू पुसले गेले ह्या आंदोलनात, आणि हे तिथं ह्याला गेले त्या श्रीगोंदा का काय इकडं ते ह्याला कोणचं आहे ते काय नाव त्याचं, श्रीरामपूर नाही ना, ते आत्ता वारलेली अपघातामध्ये त्यांच्या तिकडं भेटायला गेले. हा. तिथं भेट दिली. अहो दुःखाचा डोंगर आहे, आणि तिथून ते काळकुट्या आणि ते ज्ञानदेव काशीद्या हे कुठं वाढदिवस साजरा करायला ताज हॉटेलला, तिथं रशियन मालिश करायला गेले. नालायकायला आखला पाहिजे. तर समाजाला केवढं भावनिक करतात रे भाडव्या. हो तुमचा काळ असा होता आंदोलनाच्या अगोदर, ह्या ज्ञानदेव काशीद्याला 200 रुपयाचं पेट्रोल टाकायला पैसे नसायचे, आणि ह्यो वाढदिवस साजरा कुठं करतो, ताज हॉटेलला. अरे कवरक समाजाला भूलतापा देतात, कधी ना कधी उघडे पडतातच ना, आणि पडलात ना कवरक पांघरून घेतात. हे कुठंतरी समाजाच्या लक्षात यायला पाहिजे. हे रशियन मालिश केलं म्हणजे सत्य, हे 100% सत्य. ओपन बोलतो, ओपन मी. तुम्हाला काय माझ्यावर आबरू नुकसानीचे दावे टाकायचे टाका. मनोज जरांगेच्या टीमनी तुम्हाला काय नादी लागायचं तर नादी लागा, पण मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुम्हाला काय शक्त्या मागं लावायच्या तेवढ्या लावा. आमदार, खासदार, मंत्री, पक्षी, अमोल खुने तुमच्या बापाला भेट नाही. कारण अमोल खुनेच्या पाठीमागं 100% नाही पण 90% मराठा समाज बी आहे, 100% 18 पगड जात बी आहे. त्याच्यामुळं मी मनोज जरांगेपेक्षा लोकप्रिय माणूस झालेलो, त्याच्यामुळं माझं कुणीही काही करू शकत नाही. आता हे अशामध्ये तुकाराम मुंडे यांनी जे भेसळ विरुद्ध जी कारवाई चालू केलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्याची चर्चा आहे, पूर्ण गदारोळ आहे. एका काळी मनोज जरांगे भेसळयुक्त दारू विकायचे, डुप्लिकेट दारू विकायचे, तर तुकाराम मुंडेंनी काय काय ॲक्शन केली याच्यावर तुमचं काय म्हणणं? मी तुकाराम मुंडे साहेबाचा तर एवढा मोठा फॅन आहे, ते सांगू शकत नाही, शब्दात तर मी सांगू शकत नाही. पण मनोज जरांगेने एक काळ डुप्लिकेट दारू केली, आणि मनोज जरांगेच आज काय एका भाषणात म्हणले भंगार जात, पण ती जात एखाद्या जातीला असं भंगार मानता येत नाहीत. प्रत्येक जातीत भंगार लोक असतात. मराठ्यात आहेत, मारवाड्यात आहेत, बामणात आहेत, मुसलमानात आहेत, वंजाऱ्यात आहेत, 18 पगड, धनगर, माळी, कोळी, सळी, प्रत्येक जातीत काही लोक भंगार असतात. पण जात कोणची भंगार नसती. कारण वंजारी समाजात एवढे मोठे मोठे माणसं होऊन गेले, संत भगवान बाबा होऊन गेले,
बागुजी राजे गर्जे त्यांना आपलं ते प्रतापगडाचा किताब दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण वंजारी समाजाचं एवढं मोठं योगदान आहे स्वराज्यासाठी. जिथं लढाया असत्या तिथं रसद हा वंजारी समाज त्या टायमाला त्या काळात लढाईत पुरवित होता. आणि आत्ताचा ह्या घडीला जिवंत उदाहरण आहे तुकाराम मुंडे साहेब असतील. अहो आज सरकार म्हणजे त्यांच्यामुळं आहे का एवढा शेतकऱ्याचा फायदा होईल. तुम्ही सांगा, हे भेसळ तूप बंद झालं, भेसळ खवा बंद झाला, भेसळ दूध बंद झालं, तर मग तुम्ही सांगा जे 25 ते 30 रुपये लिटर दूध होतं ते आज 100 रुपयावर गेलं ना. ह्याच्यात फायदा कोणाचा झाला? शेतकऱ्याचा. मग शेतकरी वर्ग जास्त कोण आहे? 80-90% मराठा. मग ह्याच्यात मराठ्याचा फायदा झाला का नाही? मी म्हणत नाही मराठ्याकडे, सऱ्याच जातीकडे जिमनीत. मग शेतकरी हा काय एका जातीपुरता नाही, प्रत्येक शेतकऱ्याचा आज फायदा झाला. मग त्या जातीला भंगार कशाला म्हणायचं? कशामुळे म्हणायचं? अहो एवढा मोठा आदर्श मी तर म्हणतोय देशात बी आहे का असा तुकाराम मुंडे साहेबासारखा आहे का कोणताही अधिकारी नाही. आणि असे जर अधिकारी जर प्रत्येक जातीत प्रत्येक समाजात जर असे घडले तर 100% आहे का हे सरा आपल्या देशातला आहे का भ्रष्टाचार हे सरा बंद होईल. आणि अशा लोकांच्या आहे का खरोखर जनतेने सुद्धा आहे का खूप म्हणजे ह्यांना सपोर्ट करायला पाहिजे अशा अधिकाऱ्याला. जनता तर आता त्यांना पाठिंबा देतीच आहे, देतीच आहे, जनते पाठिंबा देतीच आहे. मागं तुम्ही 2 दिवस रखरखता उन्हामध्ये उपोषण केलं. त्या उपोषणानंतर तहसीलदार साहेबांनी काय तुम्हाला आश्वासनं दिली? काय आश्वासन? मला आता मी कसं माहिती आहे का, कायद्याला धरून चालणारा माणूस आहे. कारण काय आता सध्या हे कायद्याचं राज्य, हे तलवारीचं राज्य नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढा सुंदर कायदा दिलेला आहे. ह्या कायद्याने चाललं तर कधीच कुणावर अन्याय होत नाही. जर तुम्हाला सांगतो, मी 2 दिवस उपासनाला बसलो. मनोज जरांगे किती 1च दिवस बसले, पण त्यांच्या अंगात ड्रेस 50,000चा होता, वॉटरप्रूफ. त्याने आहे का थंडी म्हणजे थंड पडत शरीर. आणि ते जे गमजा बी आहे का ते बी होता वॉटरप्रूफ. म्हणजे 50-60 हजार रुपयाचे कपडे त्यांच्या अंगावर. त्यांना म्हणजे असं ऊन जाणवलंच नाही. पण मी आहे का पकड्यात गोंडाला बांधलं नाही, शर्ट बी काढून फेकून दिलं. 2 दिवस रखरखत्या उन्हात बिगर अन्ना पाण्याचं राहिलो. कारण हे ऊन, वारा, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे तिन्ही ऋतू आमच्या 5वीलाच पुंडलेले शेतकऱ्याच्या. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. आमचं शरीरच पोरादासारखे. त्याच्यामुळे हे स्टंट असे करू नये. उगाच समाज भावनिक करून आता ते टेंडरचा विषय होता त्याच्यामुळे ते समाज भावनिक करून ते बसले उपोषणाला. पण हे सराच्या लक्षात आलं. आता येत्या काळामध्ये मराठा समाजातले जे तरुण आहे, आता प्रमाण भरपूर कमी झालं, पण ह्या म्हणजे दंगली वगैरे याच्यात सामील आता तरुण होत नाही जास्त मराठा समाजाचे. पण युवा पिढीला, मराठा समाजाच्या युवा पिढीला तुमचं काय म्हणणं आहे तेवढा एक संदेश दिला असता? माझं येणाऱ्या तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे, बाबा हो, गुन्हेगारीकडे वळू नका, जातीवाद करू नका. सारे आहे का लहान मोठ्या जाती ह्या साऱ्या आपण एकच. जसं छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. आणि 18 पगड जातीतले जे मावळे घडले, कारण शिवाजी महाराजांनी असा आदर्श दाखवला असं प्रत्येक जातीला की त्या प्रत्येक जातीतला मावळा आहे का छत्रपती शिवाजी महाराजासाठी आहे का आपला जीव द्यायला तयार असायचा. म्हणजे कवा माझ्यावर टाईम येईल की असं मी स्वराज्यासाठी काहीतरी करीन. तर मी तेच म्हणतोय, थोडंफार नाही 100% शिवरायांच्या विचारावर चला. आणि हे जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे. एकामेकावर अशा कमेंट करू नका, कुणी कुणाला निजाम म्हणू नका, कुणी कुणाला इंग्रज म्हणू नका. हे कुठंतरी आहे का हे राजकारणी लोक आपापल्या मतासाठी पोळी भाजी तिथं जातीवादात काहीही अर्थ राहिलेला नाही. त्याच्यामुळे आहे का आपण सारे आहे का एक विचाराने चला. 100% साऱ्यांनी जर एकोपाने राहिला तर हे जातीवाद संपन, दंगली संपात्यान. आणि जे ते आहे का आपोआपल्या पद्धतीने सारा व्यवस्थित म्हणजे गावगाड्यात आहे का सारा समाज एकोप्याला येईल. आता हे कालच ती संजीवनी वाघ चिखल्यामध्ये उपोषणाला बसली होती. ते उपोषणाला बसले, परत सगळं गावच उपोषणाला बसलं. आता तुम्हाला काही माहिती आहे का त्याच्यावर सरकारवर? म्हणजे आता अशात बसले का हे का काल पण? म्हणजे कोणत्या मुद्द्यावर बसले ते? संजीवनी वाघ उपोषणाला बसली होती का हा पुतळा फायबरचा आहे, इथं चांगला पुतळा उभा राहा, इथं एकदम चांगला पुतळा उभा राहा. आणि संपूर्ण गाव उपोषणाला बसलं का बाबा तुम्ही चांगला पुतळा उभा राहा, चांगल्या ठिकाणी उभा राहा, इथं रस्त्यात उभारू नका. हा
फायबरचा पुतळा आहे, हा पडून जाईल, विटंबना होईल शिवाजी महाराजाची, म्हणून सगळं गाव उपोषणाला बसलं. 100% त्या गावातल्याला मार्क द्यावा लागतील. कारण तुम्ही चौकात जर प्लास्टिकचा पुतळा बसितान, आणि संजीवनी ताईला माझं एवढंच सांगणं आहे, ताई असे प्लास्टिकचे पुतळे जर तुम्ही बसिले तर उद्याच्याला ऊन नाही, वार आहे, पाऊस आहे, आणि ते प्लास्टिकला उन्हाने कुठेतरी धब्बे पडते आणि त्याला असे धब्बे पडून कलर डॅमेज होतो, आणि कलर डॅमेज होऊन त्याला धब्बे पडते. मग महाराजाचं किती मोठी युटंबन आहे. तुम्ही असे स्टंट बंद करा, कारण समाजाला सारं कळालेलं आहे. आणि त्या गावाला मी 100% मार्क देतो. ते आहे का बसलेत ना, प्रत्येक गावातले आहे का असंच बसायला पाहिजे. प्रत्येक गावातले हे प्लास्टिकचे पुतळे आहे का, महाराजाची विटंबना होईल, हे प्लास्टिकचे पुतळे काढून चांगले पुतळे बसवण्यात यावेत. आता जे बसलेत ते बसलेत, पण इथून पुढं आहे का कुठं वाद होईल अशा ठिकाणी पुतळे नाही बसवायला पाहिजे. साऱ्या गावाचा विचार करून चांगली योग्य जागा बघून तिथं विटंबना महाराजाच्या पुतळ्याचा व्हायला नाही पाहिजे. अशी जागा बघून महाराजाचा पुतळा बसायला पाहिजे. कारण कोणताच समाज, कोणतीच जात छत्रपती शिवरायाला विरोध करीत नाहीत, काय नाहीत. पण हे कसं आहे का, कुणीतरी जातीत लीडर निघतो आणि ते जातीवाद करतो आणि महाराज वाटून घेण्याचं काम करते, तर हे चुकीचं आहे. माझं एवढंच सांगणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर समजा दलित समाजात जन्मले असले तर पण ते दलितापुरते नाहीत, ते 18 पगड जातीचे आहेत. त्यांच्यावर त्यांचा समाज राज करू शकत नाही. 18 पगड जातीसाठी त्यांनी केलेलं आहे, ते 18 पगड जातीचे आहेत. संत भगवान बाबा असतील त्याने काय वंजाराला पुरतंच सांगितलं नाही संप्रदायाचं. जेवढे पण महान आहेत, मोठे मोठे व्यक्ती समाजाचे आहेत, ते प्रत्येक समाजासाठी केलेलं आहे त्यांनी. गोपीनाथ मुंडे साहेब असते ना, ते गृहमंत्री होऊन गेले. एवढी मोठी गुन्हेगारी मुंबईमधली संपुष्टात आणली त्यांनी. भारतात मुंबईत सारखी गुन्हेगारी नव्हती. मग असे माणसं काय समाजापुरते नसते, हे साऱ्या समाजाचे असते, तर हे समाजापुरतं केलेलं नसते, साऱ्यासाठीच केलेलं असते. त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती, महापुरुष का वाटून घ्यायचं का पाप करू नका.